द जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नियंत्रण सुटल्यानं विठ्ठलवाडी रेल्वे गेटला स्कूल बसची धडक, सुदैवानं अनर्थ टळला। संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। पलूस अमनापूर मार्गावरील विठ्ठलवाडी रेल्वे गेटला भरधाव वेगानं धावणाऱ्या स्कूल बसनं जोरदार धडक दिली। मात्र सुदैवानं बसमध्ये कोणीही विद्यार्थी नसल्यानं अनर्थ टळलाय। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी: सकाळी 7:15 ते 7:30च्या दरम्यान कोल्हापूर पुणे डेमो रेल्वे गाडी किर्लोस्करवाडी येथून सुटल्यानं विठ्ठलवाडी रेल्वे गेट बंद करण्यात येत होतं। यावेळी अमनापूर विठ्ठलवाडीकडून येणारी भरधाव स्कूल बस गेट जवळ आली। मात्र तेथील स्पीड ब्रेकर जवळ आल्यावर ही बस कंट्रोल झाली नाही। ब्रेक न लागल्यानं सदर स्कूल बसनं रेल्वे गेटला जोरदार धडक दिली आणि हे दृश्य पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला। यामुळे गेटचा सायरन वाजत राहिला। नागरिकांची धावपळ उडाली। इतक्यात दुसऱ्या ट्रॅकवरून जाणारी डेमो गाडी आली। सदर गाडी देखील काही काळ थांबवण्यात आली। नागरिकांच्या मदतीनं सदर बस गेट पोलवरून बाजूला करण्यात आली, तर त्यानंतर येणाऱ्या एक्सप्रेस गाडीचा देखील ट्रॅक बदलण्यात आलाय। या बसमध्ये कोणीही विद्यार्थी नसल्यानं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली। बस बराच वेळ एका ट्रॅकवर राहिल्यामुळं पलूस अमनापूर मार्गावरील वाहतूक तब्बल 1 तास पूर्णपणे ठप्प राहिली। तर रेल्वे पोलिसांकडून तत्काळ घटनास्थळावर धाव घेत पंचनामा करण्याचं काम उशीरपर्यंत सुरू होतं। सर्व ग्रामस्थ घटनास्थळावर धावल्यानं या ठिकाणी मोठी गर्दी जमली होती।